ट्रोलिंग आहे ना आज जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये या बोलवलेल्या प्रेस कॉन्फरन्स संदर्भात उपस्थित असणाऱ्या सर्वच प्रसिद्ध माध्यमे न्यूज चॅनल्स यांचे पत्रकार वार्ताहर प्रतिनिधी आणि उपस्थित असणारे सर्व इंडिया आघाडीचे पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते यांचं प्रथमतः मी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये सहर्ष स्वागत करतो. आदरणीय आमदार राजेजी क्षीरसागर यांच्या व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओ क्लिपच्या अनुषंगाने त्यांनी आमचे नेते आदरणीय सतेज उद्धव बंटी पाटील साहेब यांचा कुठं अप्रत्यक्ष सहभाग किंवा पाठिंबा असल्याचं त्यांनी शंका बोलून दाखवलेली आहे. त्याला अनुसरून उत्तर प्रत्युत्तर देण्यासाठी ही कॉन्फरन्स इथं बोलवण्यात आलेली आहे. नाही नाही ते बसणार आहे. कोण बोलणार आहे ते मध्ये बसा. तुम्ही मध्ये या इथे. हां मगाशी तेच सांगितलेलं ती ऐकली नाही. तीच म्हटली त्यांच्यातून बसतो आउटपुट दिलेलं आहे. बोल महिला नारी वंदन शक्ती. नमस्कार. काल आमदार क्षीरसागरांच्या वरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांच्याकडनं त्यांनी घेतलेले पैसे आहेत त्या संदर्भातली त्यांची बातचीत ही व्हायरल करण्यात आलेली आहे. त्या व्हायरल व्हिडिओशी सतेज पाटलांचा काहीही संबंध नसताना आजची संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स ही सतेज पाटलांच्यावरती क्षीरसागर घसरलेले आहे. मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे आणि ती म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळ्या झाडत नसतात. एवढे कार्यकर्ते आम्ही बुळगे नाही आहोत. आम्हाला जेव्हा लढाई करायची असते तेव्हा आम्ही समोरासमोर येऊन कुणाचा दुसऱ्याचा वापर न करता बोलू शकतो. प्रश्न व्हिडिओ व्हायरलचा आहे. त्या व्हिडिओमध्ये जे दृश्य दिसते ते खरं आहे की खोटं आहे, त्या संदर्भातली माहिती काय आहे हे सांगायचं सोडून बंटी पाटलांनी हे केलं आणि बंटी पाटलांनी ते केलं याच्यावरतीच त्यांनी आत्ताचा हा विषय धरलेला आहे. म्हणून मी प्रथमतः कोल्हापूर शहराच्या आमदारांचा निषेध व्यक्त करते. त्यांनी स्वतःवरती झालेले जे आरोप आहेत त्याचं खंडन करावं, अन्यथा न्यायालयीन चौकशीला सामोरं जावं. नमस्कार. कालपासून कोल्हापूर मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हायरल व्हिडिओमध्ये कोल्हापूर उत्तरमधनं विजयी झालेले उमेदवार महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे राजेजी क्षीरसागर आमदार म्हणून निवडून आले ते स्पष्ट दिसतात. त्यांच्याशी बातचीत चाललेली तो व्हिडिओ समोर आला आणि तो व्हिडिओ समोर आल्यानंतर सार्वजनिक जीवनातल्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीतला जर व्हिडिओ असेल, ऑडिओ असेल तर लोकांच्यात तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. याला काय कुणाच्या पाठपुराव्याची गरज लागत नाही. त्याला तुमचं काम, तुमची वर्तणूक, तुमचं चाललेलं कामकाज, तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्या सार्वजनिक जीवनात वागता, बोलता काय आणि कृती काय करता याची प्रत्यंतरं जर सार्वजनिक जीवनात विसंगत दिसत असतील तर लोक त्या बाबतीत ते व्हायरल करतात, बघत राहतात आणि त्याच्यावर प्रश्न, त्याच्यावर टीका, त्याच्यावर ट्रोल करत राहतात. हेच तर लोकशाहीमधलं मोठं आयुध हे सोशल मीडिया आहे. याचं भान राजेजी क्षीरसागरांना आहे का नाही आणि महायुतीमधल्या तमाम नेते मंडळींना आहे का नाही हा पहिला प्रश्न आहे. मुळात राजेजी क्षीरसागर साहेब, आपण आपले व्हिडिओज का बाहेर पडतात? या जिल्ह्यातले महायुती 10-0 असो आमचा पराभव झालाय. लोकशाहीमध्ये विजय पराजय चालत राहतो.
कायमचं ताम्रपट कोणीही घेऊन आलेलं नाही, हे देखील आपण लक्षात घ्यावं. ह्याच आमच्या नेते मंडळींच्याकडे 20-25 वर्षापूर्वी स्कूल बोर्डमध्ये तरी मला घ्या, अंकुश ग्रुपच्या माध्यमातून आपण काम करायचा आपण येत होता, पण आपल्याला मिळाली सार्वजनिक प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली, पण मिळालेल्या संधीतनं आपण वागत असलेल्या विकृती जर समाज माध्यमामध्ये येतात त्यावेळी पहिला आपण त्याला दोषी असतो. याचं आत्मपरीक्षण तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियाने आणि तुमच्या मुलांनी पहिला करावं. आरशात बघावं. जयप्रभा स्टुडिओचा व्यवहार असेल, कावळा नाक्याच्या गेस्ट हाऊसचा व्हिडिओ असेल, शेजाऱ्याला मारहाणीचा व्हिडिओ असेल, डॉक्टरला मारहाणीचा व्हिडिओ असेल, शासकीय अधिकाऱ्यांच्याकडनं गोळा केलेल्या पैशाच्या बातम्या असतील, हे कशातनं आलं? ह्याच्या पाठीमागं काँग्रेस पक्ष, विरोधी पक्ष, विरोधी नेत्यांचा संबंधच काय? हे व्हिडिओ काय आहेत एकदा काढा आणि त्या व्हिडिओच्या बाबतीत ते ट्रेस द थर्ड पार्टी एजन्सी नेमा. तुमचीच सत्ता आहे. देशभर, राज्यभर, गल्लीभर तुम्हीच सत्तेत आहात. तुम्ही लोकांच्या प्रती चांगलं काम करणं तुमची जबाबदारीच आहे. लोकसेवक हा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली येतो याचं भान राखा. त्या संदर्भात आमचे मित्र सुनील मोदी साहेब बोलतीलच. व्हिडिओ व्हायरल होणार त्याच्या पाठीमुळे तुमच्या घरातला ऑफिसमधला व्हिडिओ आहे, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी दिसा लागलाय, ती व्यक्ती आपल्याशी बोलते, तुम्ही स्वतः सांगायला बोला व्यवहार काय झाला, तुम्ही 2% का दिले त्यांना, 1%च द्यायला पाहिजे होते. तुमच्या अवतीभोवती असणारे राहुल, प्रशांत हे तुमचे त्यातला तो एक OECD आहे. या अखंड जिल्हा, शहर, राज्य जाणतं. एवढं कोण बालिश नाही आहे साहेब. आणि मग तुम्हीच म्हणता त्यांना 2% का दिला, 1% दिला असता ठीक होता, मग दिलेले पैसे परत न्या, तुम्हाला देत नव्हतं काम तरी मी मिळवून दिले, मी इथला मालक आहे. हे काय चाललंय? मग ह्याच्यावर विरोधी पक्ष म्हणा आम्ही आवाज उठवणार ना. तो व्हिडिओ जरी आम्हाला कुठल्या माध्यमातून आला असेल त्याचा आता पाठपुरावा करणार. आणि विरोधी पक्षाचं कामच आहे लोकशाहीमध्ये की भ्रष्टाचारावर अंकुश ठेवणे, भ्रष्टाचार उघड पाडणे आणि भ्रष्टाचार करणाऱ्याला जाहीर चौकामध्ये उघड पाडणे. योग सार्वजनिक जीवनातला लोकांच्या टॅक्समधला पैसा आहे, ना तुमच्या घरातला आहे, ना माझ्या घरातला आहे, ना कुठल्याही नेते मंडळींच्या घरातला आहे. एक आणि एक पैशाचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. त्याच्या संदर्भातला कायदेशीर पूर्तता होईलच. आणि आम्ही काल बंटी साहेबांना प्रश्न कोणी विचारला, ह्याच काँग्रेस कमिटीमध्ये काल आमचं SIR पुनर्गठनच्या बाबतीतला प्रेस कॉन्फरन्स होती, आमची इंडिया आघाडीची बैठक होती, त्यामध्ये पत्रकार बंधूंनी प्रश्न विचारला आणि बंटी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की याची सत्यता तपासली पाहिजे. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत काय घडतंय, कसला व्हिडिओ आहे, त्यांनी एखाद्या लोकप्रतिनिधी म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत हा प्रसंग घडू शकतोय म्हणून त्यांनी सांगितलं, सत्यता तपासली पाहिजे. AI काय बघितलं पाहिजे. आता मी तुम्हाला 2 व्हिडिओचे नमुने पण दाखवतो. AI कशा पद्धतीचा असतो आणि ओरिजिनल कशा पद्धतीचा असतो. ओरिजिनल जो तुमचा तयार झालेला आहे आणि AI कसा बनतो याचं क्षीरसागर साहेब जरा तुमच्या अवतीभोवती जे तज्ज्ञ लोक आहेत ना त्याच्याकडनं जरा तपासून घ्या. विनाकारण स्वतः बाबतीतली आपल्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्याने देश पातळीवर सहानुभूती निर्माण करायसाठी आपली पापकृत्य झाकण्याकरता, आपला भ्रष्टाचार झाकण्याकरता बंटी साहेबांच्यावर बोललं म्हणजे मला देवेंद्र फडणवीस साहेब सपोर्ट करतील, मला एकनाथ शिंदे साहेब सपोर्ट करतील, अजित पवार गट सपोर्ट करेल. या वल्गनेत राहू नका. बंटी साहेबांच्यावर बोलून स्वतःचा TRP वाढवू नका. बंटी साहेब यात काय म्हणून तुमच्या दोषी कसे सांगा. माझ्या सार्वजनिक जीवनात मी काय चुकणार त्याला मीच जबाबदार आहे ना. माझे व्हिडिओ काय बाहेर पडतील, माझे ऑडिओ काय बाहेर पडतील, नगरसेवक असेल, सरपंच असेल, आमदार असेल, खासदार असतील, मंत्री असतील, उगीच आता सगळ्यांना गोळा करून आम्ही काहीतरी विषय काय आहे ते सोडून तिसरीकडेच न्यायचं. आमचा मुद्दा काय आहे, तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ बाहेर पडलाय, त्या संदर्भात जर भ्रष्टाचार झाला असेल आणि तो व्हिडिओ खरा असेल तर त्याचा सायबरकडे गुन्हा नोंद करून रीतसर चौकशी होऊन या भ्रष्टाचारांना आत घातलंच पाहिजे. आत्ताच 2 दिवसापूर्वी फक्त लाचेमध्ये मागणी केलेली एक शाहूपुरी पोलीस स्टेशनमधल्या API जर त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्यासाठी पोलीस खातं धडपडा लागले तर मग याच व्हिडिओमध्ये दिसतंयच ना 2% का दिला, 1% द्यायला पावता, उरलेले पैसे मालक म्हणून माझे आहेत. आता हा पुरावा दिसतो आहे.
पोलीस खात्यानं सुमोठं म्हणून याच्यावर केस दाखल करून घेतली पाहिजे. आम्ही तर आता इंडिया आघाडी महाविकास आघाडी पाठलाग करणार आहे आणि आम्ही विचारतोय काय, मॅडम तुम्ही जेवलाय? जेवले की बघा तुमचं उत्तर काय आलं. आम्ही जेवलाय काय विचारतोय. क्षीरसागर साहेबांनी तुम्ही उत्तर देताय माझ्याकडे 2 पोपट आहे. असं विचारायला लागलोय काय आणि दुसरीकडे गाडी नेऊन वळवण्याचा प्रयत्न करू नका. आणि ही गोदरेज कंपनीचा यामध्ये उल्लेख होतोय. गोदरेज कंपनीचं काम केशवराव भोसले मधल्या वर्क ऑर्डर आहेत. हा तर कोल्हापूरकरांच्या आत्मीयतेचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे. माझ्या कोल्हापूरकरांना विनंती आहे, ते वारंवार सांगायला की आम्हाला ही सत्ता दिली, आम्हाला ती सत्ता दिली. आनंद आहे, पण त्या सत्तेच्या माझ्यातनं आणि मगरुरीतनं मी काय पण भ्रष्टाचार करणार, मी कसाही पैसा ओढणार आणि नंतर आम्ही जिंकलो का नाही, आम्ही लोकांनी आम्हाला मॅन्डेट दिलं का नाही, इकडे विषय नेऊन जर डायव्हर्ट करणार असाल तर हे भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. केशवराव भोसलेमध्ये गोदरेज कंपनीला काम दिले. 4 टप्प्यातलं हे काम होतं. 25 कोटीची वर्क ऑर्डर आहे. त्यामधले 7.5 कोटी, 10 कोटी आणि काहीतरी लमसम अशा काहीतरी वर्क ऑर्डर आहेत. आणि या 7 कोटीचा अनुषंगाने 7% विषय या व्हिडिओमध्ये चालू आहे. मुद्द्यावर बोलूया. जो पैसा सर्वसामान्य लोकांच्या घामाचा पैसा आहे. तो का कोणाच्या घरचा पैसा नाही, कुठल्या मंत्र्यांचा नाही, कुठल्या नेत्यांच्या घरचा पैसा नाही आहे. याच्या संदर्भात उघड कोल्हापूरच्या केशवराव भोसले या नाट्यगृहाच्या दारात चर्चा झाली पाहिजे. आणि हा व्हिडिओ स्क्रीनवर लावा जनतेच्या न्यायालयात. खरं खोटं जनता ठरवू दे. केशवराव भोसलेच्या कामामध्ये खासदार शाहूजी छत्रपती महाराज आणि तमाम रंगकर्मी आणि कोल्हापूरकरांनी आव्हान करून शासनानं 25 कोटी रुपये त्यामध्ये निधी दिलेला आहे. अजून काही निधी यायचा आहे. आणि ते काम पूर्ण होत असताना एका बाजूला काळी बाजू जर अशी समोर येत असेल तर कोल्हापूरकरांनी पायातलं हातात घेतलंच पाहिजे. कोणी दोषी असेल त्याला उघड पाडलंच पाहिजे. या मताचा पण देखील या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही उघड करतो. बंटी साहेबांच्याकडे वळवून हा भ्रष्टाचार आता थांबवू शकणार नाही कोण. आणि महायुतीच्या नेत्यांना पण आमची विनंती आहे, महायुतीमध्ये पण पालकमंत्री, मंत्री साहेब, आमदार साहेब, खासदार साहेब अशा पद्धतीने जर कोल्हापुरात रोज भ्रष्टाचार होत असेल आणि तो आपण उघड पाडायचा असेल तर सगळ्यांनी हातात हात घालून हा उघड पाडूया. आमचा हेतू परस्पर काय आरोप नाही आहे. व्हिडिओ आत्ताच का आला, जुनं जी ऑडिओ क्लिप आहे ती देखील आमच्याकडे आहे. ती व्यक्ती महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात स्वतः त्यांनी येऊन सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की आम्ही कोल्हापुरातील एक आमदार आमच्याकडून 40 लाख रुपये घेतलेले आहेत, त्यांनी जर मला निवडणुकी परत दिले नाही तर मी हा व्हिडिओ बाहेर काढून, नाहीतर मी क्रिमिनल केस घालीन. मग त्याच्यानंतर त्यावेळेला बंटी साहेबांनी पण प्रतिक्रिया दिल्या. अशा पद्धतीनं काय जर असेल तर याची खातरजमा करावी आणि महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधावं. विरोधी पक्ष म्हणून त्यांची भूमिका त्यावेळेला तीच होती. पण व्हिडिओ आत्ता सचित्र आत्ता समोर आला. मग त्याच्यावर पण काल भूमिका काय आहे, सत्यता तपासावी. पण हे त्याला बगल द्यायला लागलेले आहेत. आणि बंटी साहेब वारंवार सांगायला लागल्यात की एखाद्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत याच्या माध्यमातून घडले का खरं काय घडले याची सत्यता बघूया. पण यांनी कारण नसताना मी हे केले, मी ते केले. अहो काम केलेलं आमचे 5-5 टर्म 7-7 टर्म नगरसेवक आहेत, सरपंच आहे, गावातला ग्रामपंचायत सदस्य आहे, जिल्हा परिषद आहे, आमदार आहे, खासदार आहे, नगरसेवक आहेत, सगळीच काम करत आलेलो आहोत. वारंवार तुम्ही जे उल्लेख करता त्याच्या संदर्भात कधी एकदा आपण बसूया. ती आता आमची मोहीमच राहणार आहे की प्रशासक काळात जो निधी आला त्या निधीमध्ये जर असे ढपले पडले असतील, आमच्या पण कानावर काही व्हिडिओ आहे, आमच्याकडे पण काही बातम्या आहेत, किती 5 कोटीचा कारंजा, ब्ल्यू लाईन मधली बॉटनिकल गार्डन, परत 7.5 कोटीचे डस्टबिन, परत 5 कोटीचे बेंच, 100 कोटीचे रस्ते. करूया ना चर्चा. भ्रष्टाचारावर नरेंद्र मोदी साहेबांनी देशाला आश्वासित केलेलं आहे की भ्रष्टाचार मुक्त भारत. आणि इथं काय चाललंय हे जर पुराव्यानिशी समोर आला असेल तर याची सत्यता तपासणं गरजेचं आहे. आणि कारण नसताना इधर उधर की बातें मत करो, मुद्दे पे आ जाओ. त्या मुद्द्याचा कोल्हापूरकरांच्या समोर खुलासा झालाच पाहिजे. पोलीस खात्यानं सुमोटो सायबर खातं तुम्हाला एक जरी कॉल चुकीचा आला किंवा एखाद्याला धमकी दिली
आणि कुणी काही केलं तर त्याचं लगेच ई सर्व्हिंग अंतर्गत तक्रार घेता आणि त्याची शहानिशा करता. ह्याची देखील शहानिशा झाली पाहिजे. आणि तुमच्या क्षीरसागर साहेब तुमच्या माहितीतली भांडणं आहेत काय ते तपासा पहिला. तुमच्या घरातली भांडणं आहेत काय बघा. तुम्ही वारंवार म्हणताय की माझे व्हिडिओ लगेच व्हायरल होतात. त्याच्या उगीच बंटी साहेबांच्या नावानं बिल फाडू नका. तुम्हीच परवा 8 दिवसापूर्वी म्हटलाय की मी सर्वसामान्यातला आहे, माझ्याकडे काय नाही. तुमच्या डिपेंडर समोर येतात, तुमचाच मुलगा मग कुठतरी व्हिडिओ येतो, तुमची श्रीमंती पुढे का दाखवता, तुमचे व्हिडिओज येतात हो. आणि मग तुमच्या माहितीतलं पालकमंत्री पद, मंत्रीपदाच्या चर्चा, हे काय मंत्रिपदाचे मंत्रिमंडळाच्या फेरबदलाच्या अंतर्गत तुमच्या घरविधी कोण आहे का पहिला तुम्ही ते तपासा. मग आमच्या नेत्यांच्यावर आरोप करा. आमच्या नेत्यांच्यावर पण बिनबुडाचे आरोप कोणीही खपवून घेणार नाही. तुमची काळी कृत्य, तुमचे भ्रष्टाचार तुम्ही करणार, तुमची वर्तणूक तुम्ही करणार, मगरुरी तुम्ही करणार. मी कसाही वागणार, तुमच्या घरात बोलून तुम्हीच कसंही ऑफिसला बोलून लोकांना मारहाण करायचे व्हिडिओ बाहेर येणार आणि ते थेट बंटी साहेबांच्यावर जोडणार. हे खपवून घेणार नाही. महायुतीच्या नेत्यांनी उलट या संदर्भात पत्र द्यावं. खरंच जर मोदी साहेबांचं स्वप्न आहे भ्रष्टाचार मुक्त भारत, गतिमान सरकार, फडणवीस साहेब, आमचे शिंदे साहेब आणि पवारताई, अजितदादा पण आम्ही पण त्यांना मानणारे कार्यकर्ते होतो. अशा पद्धतीनं तुमच्या अवतीभोवती जर असा केंद्र पसरला असेल तर कोल्हापूरकरांना महायुतीच्या नेत्यांनी याबद्दलची स्पष्टता द्यावी. याबद्दलचं पारदर्शक निर्णय होण्याकरता पोलीस खात्याला किंवा न्यायिक चौकशी जे काय म्हणून असेल या बाबतीतलं महायुतीच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा. आणि पुन्हा एकदा अंतिम कन्क्लूड करतो, चुकीच्या पद्धतीनं आमच्या नेत्यांचे आरोप, बिनबुडाचे आरोप खपवून घेणार नाही. काँग्रेस पक्षानं पण काय काय केले क्षीरसागर साहेब महायुतीच्या नेत्यानं जर सांगत बसलो तर खूप मोठी यादी आहे. तुमची आता महायुतीच काँग्रेस युक्त झालेली आहे. तुमच्या अवतीभोवतीचे काँग्रेसमधनं आलेली जी कार्यकर्ते नेते मंडळी आहेत त्यांनाच विचारा कानात बसून काँग्रेसनं काय काय कामं केलेली आहेत या शहर जिल्ह्यात ते तुम्हाला यादी सांगतील. मग तुमची यादी किती तुकडे हे तुमचं तुम्हालाच कळत. तुमच्या अवतीभोवतीच काँग्रेसयुक्त माहिती झालेली आहे. त्यामुळे त्याच्यावर आरोप करून जास्त आपल्याला अकांड तांडव करू नका. आपलं आरोग्य सांभाळा साहेब. आपण जरा बोलताना बॉडी लँग्वेज आम्ही बघायला लागलोय. प्रेशर जास्त घेऊ नका. आपलं सार्वजनिक जीवनात आपण काम करताना आपण ज्या चुका करणार ते आपल्याला फेडावं लागणारच. आई अंबाबाईचं गाव आहे त्यामुळं जे करल तो भोगल. विनाकारण इधर उधर की बात करून आमच्या नेत्यांच्यावर आरोप करू नका. हा त्यांना आमचा इशारा राहील. धन्यवाद. व्हिडिओ आहे नाही मोदी साहेब बोलतील मग प्रश्न तुम्ही. एक दोन मी आपल्याला सांगू इच्छितो, काल सकाळी हा तथाकथित व्हिडिओ रवी किरण इंगोले आणि सुनील मोदी यांच्याकडे सकाळी 7 वाजता प्राप्त झाला. आणि तो व्हिडिओ आम्ही रवी किरण इंगोले यांनी 10 वाजता 11 वाजता प्रेसमध्ये दाखवायची एक आम्ही कॉमन क्लिप काढली आणि ती पाठवली. आणि त्यामुळं तो व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, जिल्हा प्रमुख होते, त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आमच्याला जे न बोलता किंवा बंटी पाटलांच्यावर बोलणं हे राजेश क्षीरसागरना शोभून दिसत नाही. आम्ही समोरून सांगतोय की हा व्हिडिओ आम्ही व्हायरल केलेला आहे. हा मुद्दा नंबर 1. त्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये उद्या सकाळी 12:30 वाजता SP ऑफिस आणि अँटी करप्शनमध्ये आम्ही निवेदन देणार आहोत. आणि ते निवेदन आम्ही आत्ता महाविकास आघाडी म्हणून द्यावं असं आत्ता निर्णय केलेला आहे. त्यामध्ये त्या अँटी करप्शनला या व्हिडिओची सत्यता तपासावी आणि त्या बाबतीमध्ये काय असेल तो निर्णय पोलिसांनी, जर ते अयोग्य असेल तर गुन्हा दाखल करावा, संबंधितांना अटक करावी, संबंधितांना चौकशी आमच्या सहित करावी असं आम्ही त्याच्यामध्ये म्हणणार आहोत. आणि तिसरं, उद्याच्या विधानसभेमध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते व आमदार
या विषयाचा स्थगन प्रस्ताव आजच त्यांनी दिलेला आहे आणि तो उद्याच्या विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव येणार आहे. त्या व्हिडिओची व्हायरल करण्याची संपूर्ण जबाबदारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही घेत आहोत. मोदी साहेब, व्हिडिओ व्हायरल करणारे हे नामचीन ब्लॅकमेलर आहे, त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही असं शिवसेना म्हणते. हे बघा, एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं नसेल एखाद्या प्रश्नाचं तर ब्लॅकमेलर अमुक तमुक आजपर्यंत त्यांच्यावर अशा प्रकारचा एखादी व्हिडिओ म्हणा, अशा प्रकारची तक्रार म्हणा, अशा प्रकारच्या पोलीसमध्ये कंप्लेंट म्हणा एक जरी झाली असेल तर आम्ही त्यांच्या आरोपाला मान्यता देतो. कायमपणे तुमचे व्हिडिओ बाहेर आलेले आहेत, कायमपणे तुमची कर्तृत्व बाहेर आलेली आहेत, तर त्यांना मुख्य प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. या व्हिडिओत घडले की नाही घडले त्यांनी अख्ख्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. माझं लिगल टीम काम करते, माझी लिगल टीम बोलतीये, मी लिगलमध्ये धरणार आहे, एवढंच त्यांनी बोललेलं आहे. आणि उगाच ठीक आहे आम्ही ब्लॅकमेलर आहोत, या व्हिडिओचं काय झालं सांगा ना. आम्ही ब्लॅकमेलर आहोत, चला मान्य करू आम्ही, पण या व्हिडिओचं काय झालं सांगा ना, ते सांगत नाही. आवाज एक काय एक मिनिट हा ओरिजिनल हा ओरिजिनल झालं ना. आता बघा त्यांना काय वाटते AI, आता हा AIचा आवाज आहे. हा AI, आता AI काय कोणी करू शकतं, AI जनरेटरचं सगळं नॉलेज आहे. आता आम्ही जे म्हणतो हे जे आहे ना सार्वजनिक जीवनात काम करताना प्रेसचं पण काम आहे. ब्लॅकमेलरनं केलं काय, कोणी विरोधकांनी केलं काय, किंवा एखादा RTI कार्यकर्ते करतात काय, ह्याच्या अगोदर मोठमोठ्या केंद्र सरकारवर RTIच्या कार्यकर्त्यांनी किंवा साध्या साध्या कार्यकर्त्यांनी आरोप केले, त्याला लगेच त्याचं शानिशा चालू झाली. आता या डायरेक्ट AIनं काय होतं आणि ओरिजिनल काय आहे ह्याच्यावर बोला ना. आणि ती व्यक्ती म्हणते 60 ऑफिशियली मी ट्रान्सफर केले, त्याच्याकडे पुरावे आहेत असं यात व्हिडिओमध्ये दिसतंय. मग याची खातरजमा करायची नाही तुम्ही आणि आम्ही मिळून का. भ्रष्टाचार करणाऱ्याला काय पण तो खुलासा देणार, तो काहीतरी सांगणार आणि आपण का बसायचं का. आपलेच पैसे आहेत टॅक्स रुपी, तो काहीतरी सांगायला लागला. मला लोकांनी निवडून दिले, आम्ही 10 विरुद्ध 0 आहोत, उगीच विरोधी नेत्यांच्याकडे काहीतरी डायव्हर्शन चालू आहे, गप्प बसायचं का सांगा. मीडियाला देखील प्रश्न आहे, विचारायचंच नाही काय, काहीतरी खुलासा देणार. हा मूळ आणि हा व्हिडिओ मूळ आहे हे आम्ही सुरू करतो ना, आम्ही मान्य करतो. हा मूळ AI नाही, हा मूळ ठराव आहे, मूळ व्हिडिओ आहे, हे आम्ही स्वतःहून कबूल करतो. आमच्यावर केस होऊ दे, त्याला चौकशीला समोर आहे. किती आता आमच्याकडे जे आहे ती योग्य वेळी तुम्हाला बोलू, त्यानुसार एक त्याची सिरियल लावू. कायम जे बोललं जातं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे अनुयायी आहोत. रयतेच्या भाजीच्या देटाला सुद्धा धक्का न लावणारे कार्यकर्ते आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारे कार्यकर्ते आहोत. त्यांच्या नावानं दुकानदारी करून आपली पोटं भरणारे आमच्यातले कोण कार्यकर्ते नाही, नेते पण नाही. हे आता तुम्हाला हे दिसेल. उगीच मोठमोठ्या महापुरुषांची नावं घ्यायची आणि लोकांना नाहक त्रास द्यायचा आणि आपली काळी बाजू झाकायची, हे इथून पुढच्या काळात चालणार नाही, खपवून घेतलं जाणार नाही, हे आज उघड सांगू. एक मिनिट रणजित, एक मिनिट लिपारे लिपारे
दाखवला आणि खरा खोटा काय ह्याच्याबद्दल तू तोंडावर माहिती दिली आणि उद्या तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांकडे देणार आहे आणि स्थगन प्रस्ताव पण येतो तिथेही सभागृहात विधिमंडळात हेच उत्तर दिलं म्हणजे याचं वस्तुस्थिती काय आहे मी तपासतो आणि एका वेळेमध्ये विषय मिटवला जातो पुढे काय व्हावं नाही, तपासण्याचा रिपोर्ट आम्ही त्याच्या पाठपुरावा करणार होतो. आपण दाद कुणाकडे मागायची मायबाप सरकार कोण त्यांची घोषवाक्य आहे सरकारकडे एखाद्या गोष्टीकडे गेलं गंभीर काही प्रकरण असेल त्याचं कारण नंतर मग आहे ना कोर्ट आहे उच्च न्यायालय आहे. कोर्ट आहे, उच्च न्यायालय आहे. त्याची न्याय काय आहे करणार आपल्याकडे पण सगळं कायदेशीर पॅनल आहेच नसेल असा घोटाळे असे भ्रष्टाचार खपून घेतले जाणार नाहीत. केशवराव भोसले हा मगाशी जे बोललोय त्याचा पै आणि पै त्या कामाला लागला पाहिजे. तिथे जर एका वर्क ऑर्डरमध्ये 40 लाखाचा टपला असेल आता आमचं विरोधी पक्ष कामच आहे त्याची आता पोस्टमार्टमच चालू रणजित जयप्रभा स्टुडिओ रणजित त्यावेळी त्यांनी काय उत्तर दिलं लिपारे साहेब माझ्या मुलग्यानं काय व्यवहार करावा काय व्यापार करावा त्यांचं काम आहे आणि आता त्याचा टिगर मागायला त्याचे कोल्हापुरातले पार्टनर आहे महापालिका पिक्चर हे चालवणारी संस्था आहे पिक्चर फिल्म सिटी काढणारी संस्था आहे त्या ना तुम्ही आता महायुतीमध्ये आहे तुमची शासन आहे शासनाकडे द्या आणि शासनाकडनं बेनिफिट घ्या होती किती आमच्या अधिकाऱ्यांना त्रास चालू आहे रिटायर राजीनामे देऊन गेले यांच्या त्रासानं काही लोकांना अटॅक आलाच हे चित्र तुमच्या पण कानावर आहे खरं बोलायचं का नाही मांजराच्या गळ्यात घंटी पण बांधायची असं गप्प बसून चालणार नाही याला आता वाचा फुटणार बोला रणजित बोला ते म्हणतात की ज्यांनी हा व्हिडिओ काल दाखवला ज्यांनी तर ते एक ब्लॅकमेलर आहेत आणि त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या एका बड्या नेत्याला सुद्धा ब्लॅकमेल केलंय ज्याच्या मुलाच्या नावाने केलं होतं तर हा बडा नेता कोण आहे कुठल्या पक्षातला आहे काय सांगू शकता? आता तुम्ही त्यांनीच उत्तर दिलं आता एखादा कार्यकर्ता रवी इंगवले पण काय असं उगीच काय ते पण जनतेतनं निवडून आलेले 4 ते 5 टर्म त्यांनी प्रतिनिधित्व केलेली ती फॅमिली आहे कैलासवासी विष्णुपत इंगोले साहेबांचे ते चिरंजीव आहेत उगीच आपल्याला वाटते म्हणून एखाद्याला आरोप करणं आणि मीच तेवढा चांगला आणि बाकीचे मात्र सगळे चुकीचे त्यांना बहुतेक कावेळ झाल्या ते त्यांनीच सिद्ध करावं आणि त्यांनीच त्याची उत्तरं खातरजमा द्यावी ते महायुतीतले एक मंत्री दर्जाचा पद आहे हो क्षीरसागर साहेबांच्याकडे त्यांच्याकडे सगळ्या संस्था आहेत तुम्ही ते प्रूव्ह करा तुमचं शासन आहे तुम्ही नुसत्या गप्पा करू नका साहेब तुम्ही नुसती बसून बैठक घेऊ नका हे महायुतीवर आरोप आलेले आहेत महायुतीच्या नेत्यांना पण सांगणं आहे महायुतीच्या नेत्यांनी हे गांभीर्यानं घ्यावं त्याची चौकशी करावी ईडीने पण ईडीची चौकशी व्हावी सीबीआय इन्कम टॅक्स न्यायालय सगळ्या बाजू आपण आता मार्ग करूया महायुतीनं पण देखील हे गांभीर्यानं घ्यावं सीपीआर मधल्या सर्जिकल खरेदीच्या घोटाळ्यात पण आमचे संजय पवार साहेब धडका मारतायत त्यात तर नाव आहे क्षीरसागर साहेबांचं माझ्याकडे पण त्याचा अहवाल आहे आता याला आले ना पुरावे पण क्षीरसागर साहेबांनी ही व्यक्ती प्रसिद्ध खरेदी संस्था आहे ती संस्था बोगस निघाली आणि त्यांच्यावर 2025 सप्टेंबरला पत्र आले शासनाचं की त्यांच्यावर फौजदारी घाला अजून घातलेली नाही आहे मग या महायुतीच्या नेत्यांनी जर असं दुर्लक्ष केलं आणि मग आम्हाला तुम्ही प्रश्न विचाराला ते ब्लॅकमेलर आहेत तो नेत्यांचा कोणतरी मुलगा आहे त्याला त्यांनी ब्लॅकमेल केले काढावं ना आमच्यावर पण काही आरोप होत असतील आमच्या महाविकास आघाडीतल्या कुठल्या नेत्यांच्यावर नगरसेवक माजी नगरसेवकांच्यावर त्याचीही चौकशी करावी आणि त्यांच्याकडे पण त्यांच्यावर आरोप होतात त्याची पण पारदर्शी चौकशी करावी तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं अण्णाभाऊ साठेंचं महात्मा फुलेंचं तर महामानवांचं नाव घेऊन काम करायचं विचार आहेत असं समजलं अन्यथा आंधळं दळते कुत्र पीठ खाते आणि कोल्हापूरला लुटणारा प्रकार चालू देणार नाही. त्यांनी तो व्हिडिओ शासकीय व्यवहाराचा नाही त्यांनी नाकारलेला नाही त्यांचं म्हणणं असं आहे की हा व्हिडिओ शासकीय व्यवहाराचा आणि ज्यांनी हा व्हिडिओ केला आहे ते माझ्याकडे येऊन माफीनामा दिला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे नेमकं कोण आहे हे बघा आम्ही नेमकी मागणी काय केली नाही, आम्ही नेमकी मागणी काय केली आहे ऐका ना उत्तर देणार तुम्ही आपल्या सगळ्या सगळ्याची माहिती घेतली काय नेमकं काय आहे हो आहे मी चौकशीला सामोरं जाणार का? नाही ऐका मी तुम्हाला सांगतो आम्ही काल व्हिडिओ प्रसिद्ध केला प्रसिद्ध करताना रवी इंगोलेंचं स्टेटमेंट काय
की हे आमच्याकडे हा आलेला आहे, याची चौकशी व्हावी. चौकशी करताना तो खाजगी जर व्यवहार असेल तर तो त्यांनी सिद्ध करावा ना, हा त्यांची जबाबदारी आहे ना. त्यांनी म्हणलेलं आहे की मला त्यांनी लेखी दिलेलं आहे, लेखी वगैरे काही दिलेलं नाही. त्याला मुंबईमधनं काल त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माणसाला. तो आता मुंबईमध्ये नाही आहे, तो अज्ञात ठिकाणी आहे आणि त्याला प्रेशर करतायत की तू जर हे लिहून नाही दिलंस की हा मी दिलेलं नाही किंवा काही बोगस आहे तर तुला मी उलटं सुलटं करीन म्हणून यांचे गुंड तिकडे निघालेले आहे. पण तोही तयारीचा माणूस आहे, तो यांना वकणार नाही, तो त्यांना वाकणार नाही, तो याचा पाठपुरावा करून शेवटपर्यंत करणार. आणि वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला सांगतो अजून एक पार्ट त्यातला, त्यांचे जे 2 नावं आहेत ना देत आहेत की 1% दिलाय, राहुल त्यांना बँक थ्रू एंट्री दिली आहे, ऑफिशियल बँक थ्रू एंट्री दिलेली आहे आणि त्याची देखील आमच्याकडे माहिती आहे. कुठल्या बँकेतनं कुठल्या तारखेला किती अमाऊंट गेली त्याचं लेखी स्टेटमेंट आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की आमची पण चौकशी करा. आम्ही हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, आमची चौकशी करावी आणि चौकशीमध्ये जे सिद्ध होईल त्याप्रमाणे आम्ही जर बोगस असू, आम्ही जर खोटा हे केलं तर आम्हाला शिक्षा द्या. पण आम्ही म्हणतच नाहीये ते बोगस नाही. ते सिद्ध करणारी यंत्रणा CID आहे, सिद्ध करणारी अँटी करप्शन आहे, सिद्ध करणारा SP आहे. म्हणून तर आम्ही उद्या त्यांच्या दारात निघालो. नाही ते दोघं कोण आहे तुम्ही म्हणताय का नाही? ते नाव ऐका, सगळ्या जागा पत्रकार पहिलं नाव आहे तुमच्यात काय नाव हा? राहुल आणि प्रशांत गौड नाव आहेत ना. पहिली नाव आहे ते पूर्ण नाव काय? नाही ते कशाला पाहिजे तुम्हाला? आता आम्ही एवढं सगळं सांगा तुम्ही- चौकशीत सांगू ना. तुम्ही नावं दिल्या तुम्ही लगेच चौकशी पूर्ण करून शिक्षा देणार आहे? तुम्ही चौकशी आहे ना? असं करू नका. नाही, असं काय, बघा. आमचीच चौकशी लावायला तुम्ही. मगाशी त्यांनी आरोप केले, त्यांच्याकडे माफीनामा दाखवायला लावला तुम्ही. विचारलाय मी त्यांना. हा, नाही, yes. ऐका हे बघा ऐका की हा, दाखवणार आहे, योग्य वेळी दाखवणार. योग्य वेळी दाखवणार. बरं साहेब, एक मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो. या अनुषंगाने आमच्याकडे आणखीन डिटेल माहिती आहे. आहे, yes. आज जर आम्ही पेपरवाची केली तर त्या माहितीला एक स्टॅबिलिटी येणार नाही. म्हणून ती माहिती पोलिसांना देण्याची आमची तयारी आहे. पोलिसांनी आमच्याकडं या म्हणून तर आम्ही उद्या चौकशी मागितलेली आहे ना. की आम्ही चौकशीमध्ये ते सगळे पेपर्स, ते बँक अकाउंट काय आहे ते सगळं सादर करायला तयार आहे. त्या व्यक्तीच्या जीवितास धोका आहे, हा. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. एखादी व्यक्ती आपल्या जीवावर उदाहरण घेऊन किंवा भ्रष्टाचाराचा भस्मासूर उघड आणत असेल तर त्याच्या एक एक कृतीला आपण समर्थन दिलं पाहिजे, त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे किंवा आपण त्याची न्यायिक चौकशी तर केली पाहिजे. का उगीच एखाद्याला खोटं ठरवायचं आणि आत्ताच आपण त्याचं सगळंच खोटं आणि एखादी बाजू खरीच आहे. मग लोकशाहीमध्ये पारदर्शकता, तिसरा स्तंभ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे त्रिकोण आहे ना. आपण जाऊया ना, एक एक पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये घुसलेले आहेत आणि त्यांना महायुतीला सपोर्ट करणं अशी त्यांची भूमिका आहे. परंतु आज जी तक्रार तशीच झाली त्यामध्ये भाजपचे महानगराध्यक्ष होते, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष एकनाथ शिंदेचे जिल्हा पहिल्या सर्वोत्कर्षाने राजेश आम्हाला आमचं काय त्याच्यावर ऑब्जेक्शन नाही आहे. आम्हाला काय ऑब्जेक्शन नाही आहे त्याच्यावर. पण त्या माणसाला काय झालं तर जबाबदार ते राहतील. एक इंद्रजित, ते जर AI असेल त्यांचं म्हणणं आहे तर माफीनामा घ्यायचं कारण काय? माफीनामा का घेतला त्यांनी? येस, इकडे धन्यवाद. AI म्हणतात, इकडे माफीनामा पण घेतला. ओके, आभारी आहे.